आज आपण सहाय्यकारी क्रियापदे आणि त्यासमोर जर नॉट हा शब्द येत असेल तर त्याचे संक्षिप्त रूप कशा पद्धतीने लिहायचे हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कॅन या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट हा शब्द आल्यास त्याचे संक्षिप्त रूप आपण CAN ॲपोस्ट्रॉफी T कांट असे लिहिणार आहोत. ॲपोस्ट्रॉफी गाळलेल्या अक्षरांची जागा दर्शवण्यासाठी वापरलेले चिन्ह आहे. COULD NOT could not याचे संक्षिप्त रूप COULDN ॲपोस्ट्रॉफी T couldn't अशा पद्धतीने लिहितात व वाचतात. आता आपण डू नॉट याचे संक्षिप्त रूप पाहूया. डू नॉटचे संक्षिप्त रूप DON ॲपोस्ट्रॉफी T डोंट असे लिहितात. डज नॉट डज नॉटचे संक्षिप्त रूप डझंट असे होते. DOESN ॲपोस्ट्रॉफी T डझंट. डिड नॉट डिड नॉटचे संक्षिप्त रूप DIDN ॲपोस्ट्रॉफी T डिडंट असे होते. त्यानंतर आपण बघूया इज नॉटचे संक्षिप्त रूप. इज नॉटचे संक्षिप्त रूप आहे इजंट ISN ॲपोस्ट्रॉफी T इजंट. आता ॲम नंतर जर नॉट हा शब्द येत असेल तर त्याचे संक्षिप्त रूप लिहिताना आपण आरंट असे लिहिणार आहोत. AREN ॲपोस्ट्रॉफी T आरंट. आता आपण आर नॉट याचे संक्षिप्त रूप पाहूया. ARERNOT नॉट आर नॉट याचेही संक्षिप्त रूप आरंट असेच होते. AREN ॲपोस्ट्रॉफी T आरंट. त्याचप्रमाणे हॅव नॉट HAVE हॅव NOT नॉट हॅव नॉट याचे संक्षिप्त रूप हॅवंट HAVEN ॲपोस्ट्रॉफी T हॅवंट. हॅज नॉट हॅज नॉटचे संक्षिप्त रूप HASN ॲपोस्ट्रॉफी T असे लिहिणार आहोत. HASN ॲपोस्ट्रॉफी T हॅझंट. त्याचप्रमाणे हॅड नॉट HAD हॅड NOT नॉट हॅड नॉट याचे संक्षिप्त रूप हॅडंट असे होईल. HADN ॲपोस्ट्रॉफी T हॅडंट. त्यानंतर वॉज नॉट
वॉज नंतर जर नॉट हा शब्द येत असेल तर त्याचे संक्षिप्त रूप कसे होते ते पाहूया. WAS was, NOT not, was not. याचे संक्षिप्त रूप WASN''T, wasn't. Were not, WERE, were, NOT not, were not. याचे संक्षिप्त रूप WEREN''T, weren't. आता shall not, SHALL, shall not. shall not चे संक्षिप्त रूप SHANT, shan't असे होते. इथे थोडंसं वेगळं आहे. इथे LL सुद्धा गाळलेला आहे आणि O सुद्धा गाळलेला आहे. WILL, will, NOT not, will not. याचे संक्षिप्त रूप ही थोडे वेगळे आहे. याचे संक्षिप्त रूप WON''T, want असे होते. हे दोन्ही शब्दात थोडासा वेगळं आहे, त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल थोडं. आता बघूया should not, SHOULD, should not, should not. should not चे संक्षिप्त रूप SHOULDN'T, shouldn't असे होते. त्यानंतर would not, WOULD, would, NOT not. would not चे संक्षिप्त रूप wouldn't असे होते. wouldn't ची स्पेलिंग WOULDN'T, WOULDN'T, wouldn't. अशा पद्धतीने आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट हा शब्द जर येत असेल तर त्याचे संक्षिप्त रूप अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. इथे थोडं शॅल नॉट, विल नॉट याचे थोडे वेगळे आहे, त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील.